शिवसेना उभाटा पक्षाचेच कार्यकर्ते आणि त्यांच्या समोर होते नारायण राणे यांचे कार्यकर्ते, म्हणजे तसे ते पूर्वीचे शिवसेनेचेच कार्यकर्ते होते, शिवसैनिक होते। पण भाजपाच्या वतीनं नारायण राणे आपली भूमिका मांडत असताना आणि त्यांची पत्रकार परिषद सुद्धा झाली आणि दुसरीकडे वैभव नाईक जे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांची सुद्धा पत्रकार परिषद झाली आणि त्याही अगोदर आपापली भूमिका नंतर माध्यमांसमोर नीटपणे सांगताना त्यापूर्वीचा जो काही घटनाक्रम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। 1.5 तास आदित्य ठाकरे हे किल्ल्यात बंदिस्त झाल्याची परिस्थिती होती आणि त्यानंतर ते बाहेर पडले। मुळात हा सगळा जो प्रकार झाला तो साधारणतः 12:15 नंतर झालेला आहे, साधारणतः 12:18 आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक आमदार आणि माजी खासदार विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सहित उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते तेव्हामध्ये येतो आणि शिवाजी महाराजांच्या सगळ्या आचरणाचा, वागणुकीचा, त्यांनी घालून दिलेल्या सगळ्या वैचारिक वारशाचा, ऐतिहासिक परंपरेचा दाखला आपण देत राहतो आणि यात आपण कुठेही कमी करत नाही। असं सगळं असताना महाराजांनी ही शिकवण आपल्याला दिलेली आहे का की त्यांच्याच किल्ल्यावर अशा प्रकारचं वातावरण हे महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही जावं। कॅमेरा सगळे क्षण टिपले गेलेले आहेत ते आणि महाराष्ट्राच्या जनतेनं ते पाहिले। महाराजांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा हा कोसळला, तो आपटे नावाच्या एका शिल्पकारानं तयार केला, त्याचं वय अवघ 24, त्याला ही जबाबदारी कोणी दिली, त्याच्या चुका कुठल्या झाल्या हा आंदोलनकाराला दिलं होतं आणि हे राज्य सरकारचं काम नव्हतं ज्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 महिन्यांपूर्वी आले होते। हे सगळं प्रकरण एका बाजूला राहिलं, त्यानं चर्चा होणं गरजेचं होतं, पण राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीनं मोर्चाचं आयोजन केलं आणि या मोर्चाला रोखून धरण्याचं काम किंवा थांबवण्याचं काम किंवा त्याची धार कमी करण्याचं काम कदाचित नारायण राणे, निलेश राणे यांना करायचं असेल, पण ते करत असताना एक वेगळा मार्ग चोखाळण्याची गरज होती। पण ज्या पद्धतीनं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि तिथे दगडफेक झाली, हाणामारी झाली, हे मात्र टाळता यायला पाहिजे होतं। हे राणेंच्या कार्यकर्त्यांवर धावून गेले आणि अशा प्रकारे एकमेकांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी झाली, आरोप प्रत्यारोप झाले, एकमेकांच्या अंगावर धावून झालं, हाणामारी सुद्धा झाली आणि हे बराच काळपर्यंत हा सगळा प्रकार, अश्लाघ्य प्रकार हा सुरू होता। हे सगळं करून थांबलं नाही।